नमस्कार. आज आपण अधोमुखी मरीचासन पाहूयात. सुरुवात करूया. दोन्ही पाय सरळ करायचे. सरळ केल्यानंतर एक पाय जास्तीत जास्त असा जवळ घ्यायचा आहे. पाठ ताठ ठेवायची आहे. पुढे वाकायचे जास्तीत जास्त. पुढे वाकल्यानंतर एक एक हात असा मागे घ्यायचा आहे. पहिले डावा हात, मग उजवा हात. उजव्या हाताच्या मनगटाला याप्रमाणे घट्ट धरून ठेवायचे. पकड एकदा घट्ट झाली की त्यानंतर आणखीन प्रयत्न करून डोकं खाली घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर हे होतं अधोमुखी मरीचासन. जेव्हा आपण इतर फॉरवर्ड बेंडिंगची आसनं करतो म्हणजे पश्चिमोत्तानासन, जानुशिरासन, उग्रासन, त्यामध्ये आपण पाठीतून जोर लावत असतो पुढे वाकण्यासाठी. पण इथे आपण एक पाय जवळ घेतल्यामुळे जो जोर आपल्याला लावावा लागतो तो पाठीतून आणि पोटातून. म्हणून पोटाचे जे स्नायू आहेत त्यांना आकुंचित केलं जातं, ज्यामुळे पोटाच्या स्नायूंचा विकास होतो, पोटातल्या अवयवांचा विकास होतो, ग्रंथींमधून योग्य ते स्त्राव स्रवतात आणि तसंच पचनक्रिया सुधारते. आणि PCOD प्रॉब्लेमसाठी सुद्धा हे आसन महत्त्वाचं ठरतं. तर पाठीचे त्रास असतील, पाठदुखी असेल, कंबरदुखी असेल तरी त्यांच्यासाठी हे आसन उत्तम आहे. आणि पोटाचे विकार असतील त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम आहे. आणि पूर्ण शरीराला ही लवचिकता यामधून निर्माण होते. तर असं हे आसन आहे. दोन्ही बाजूला उजवीकडे डावीकडे 1 ते 1.5 मिनिट आपण स्थिर राहून या आसनाचा सराव करावा. धन्यवाद.